राम राम, सत्ताघरात ठेवणाऱ्यांना धडा शिकवा एकनाथ शिंदे। साक्री तालुका प्रतिनिधी अंबादास बेणुसकर। पिंपळनेरमध्ये आज शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभेला प्रचंड प्रतिसाद मिळाला। अहिराणी भाषेत पिंपळनेर वाळासले राम राम, खंडोजी महाराज की जय अशा जयघोषातून शिंदेंनी सभेची जोरदार सुरुवात केली। सभेत बोलताना त्यांनी कोणत्याही पक्षात फिरणाऱ्या पण सत्ता घरातच ठेवणाऱ्यांना धडा शिकवा असा थेट इशाराच दिला। नगरपंचायतीत सेनेचा पहिला नगराध्यक्ष येणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। शिंदेंनी आपल्या कार्यकाळातील जनकल्याणकारी योजनांचा उल्लेख करत ज्याच्या मागे लाडक्या बहिणींचा आशीर्वाद असतो त्याचा विजय रोखू शकत नाही, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही अशीही हमी दिली आहे। येताना काहींना माझी प्रगती डोळ्यात खुपते, त्यांना आता जमाल गोटा द्यायची वेळ आली आहे असा टोला त्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना मारलाय। 85 कोटींचा पिंपळनेर विकास निधी, आमदार मंजुळा गावित यांचा गौरव, पिंपळनेरच्या ग्रामपंचायतीतून नगरपंचायत झालेले रूपांतर हे फक्त एकनाथ शिंदेंमुळे शक्य झाले असं सांगताना आमदार मंजुळाताई गावित यांनी घरासाठी रस्ते, गटारी, पाणी पुरवठा, घरे नियमितीकरण, कुस्ती स्टेडियम, MIDC आणि बंद सूतगिरणी सुरू करण्याच्या मागण्या केल्या। या सर्व मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री शिंदेंनी दिले आहे। पट्टा पिंपळनेर वालासले राम राम। बोला खंडोजी महाराज की, बोला खंडोजी महाराज की। आता जे 20 नगरसेवक आहेत, नगरसेविका आहेत, त्यांची नावं निवेदिका बबिताताई जोशी वाचली। उपस्थित सर्व पिंपळनेर ग्रामस्थ, शिव भगिनी आणि शिवबंधू यांचं या ठिकाणी या जाहीर सभेमध्ये हार्दिक स्वागत। मंडळी, आपल्या या शहरामध्ये एकूण 10 वॉर्ड असून प्रत्येक वॉर्डातून 2 उमेदवार हे निवडणुकीसाठी उभे आहेत। प्रभाग क्रमांक 1 अ आणि ब साठी सौभाग्यवती आणि ताकद महायुतीमध्ये हे बघा आवाज तिकडं लाडक्या बहीण भावांनी, लाडक्या बहिणींनी तर विधानसभेत जादू केली आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मी मुख्यमंत्री असताना त्याला घोडा घातला, कोर्टात गेले, बंद पाडण्यासाठी प्रयत्न केला, परंतु तुमचा एकनाथ शिंदे भाऊ मुख्यमंत्री होता, त्यामुळे लाडताही दर महिन्याची ओवाळणी सुरू आहे ना। आणि मी आपल्याला मंजुळाताईला सांगा, ती माझी लाडकी बहीण आहे ती, आणि मी आपल्याला सांगतो